नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. वाहतूक सुरळीत करण्याकरिता भंगार गाड्यांवर कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सेवा रस्ते मूळ रस्त्यात एकत्र करून घोडबंदर रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करण्याचा प्रयत्न. आणि जिल्हा न्यायालयाच्या आवारात 8 मजली नवीन इमारत उभारण्याच्या 172 कोटींच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्याकरिता रस्त्याच्या कडेला भंगार अवस्थेतील गाड्या नजरेस पडल्या तर त्या तात्काळ उचलण्याची कारवाई करावी असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुलुंड चेकनाका, श्रीनगर रस्त्यांवरील भंगार गाड्या उचलण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. श्रीनगर पोलीस चौकी येथील रस्त्यांवर अनेक महिन्यांपासून भंगार अवस्थेतील चारचाकी आणि दुचाकी गाड्या उभ्या केलेल्या असल्याच्या तक्रारी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या गाड्यामुळे परिसरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, तसेच नागरिकांना देखील येथून जाणे आणि परिसराची स्वच्छता करणे त्रासाचे होत होते. या 4 चाकी गाड्या आणि 10 दुचाकी उचलल्यामुळे या ठिकाणच्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या शौचालयांची नव्याने पुनर्बांधणी केली जाणार असून श्रीनगर पोलीस चौकी परिसरही सुशोभित केला जाणार असल्याचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नमूद केले. भंगार अवस्थेतील कारवाई करण्यात आलेली वाहने बाटा कंपाऊंड येथे जमा करण्यात आली आहेत. यापुढे शहरात कुठेही भंगार अवस्थेतील गाड्या रस्त्यांच्या दुतर्फा अनेक दिवसांपासून उभ्या असतील त्या तातडीने हटवाव्यात अशा सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच नागरिकांनीही याबाबत काही तक्रारी असतील तर आपत्कालीन विभागाशी 865787101865788782 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सन रॉक ते गेटवे ऑफ इंडिया या 59व्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करीत प्रत्येक गटात पारितोषिके पटकाविली. तर आयुषी आखाडे हिने वेगवान जलतरणपटूचा किताब पटकाविला. मी स्पर्धेत माही जांभळे हिने द्वितीय क्रमांक तर श्रुती जांभळे हिने चतुर्थ, किम्या गायकवाड हिने 5वा तर नक्ष निसार याने 8वा आणि ओस मोरे याने 9वा क्रमांक प्राप्त केला. मी स्पर्धेत आयुषी आखाडे हिने प्रथम, परिन पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तर 5 मी स्पर्धेत स्नेहा लोकरे हिने 9वा क्रमांक प्राप्त केला. तसेच आयुष तावडे, कुंज शाह, सोहम पाटील, युवराज राव आणि तृणांश गंद्रे या जलतरणपटूंनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरणतलाव येथे जलतरणाचा सराव करीत आहेत. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने महाराष्ट्रातील MIDCच्या काही भागात भूखंड धारकांना, विशेषतः ज्यांनी भूखंड विकल्यावर उर्वरित कालावधीसाठी भाडेपट्टी करार, लीज असाइनमेंट केला आहे, अशा भूखंडाच्या एकूण मूल्यावर वस्तू आणि सेवा कर GST
भरण्यासाठी नोटीस देण्याची कारवाई चालू केल्यामुळे एमएसएमई हैराण झाले आहेत. ह्याचा मोठा फटका राज्यातील सुमारे 36 जिल्ह्यातील 289 एमआयडीसी क्षेत्रातील भूखंडधारक उद्योगांना बसणार आहे. जवळजवळ सर्वच राज्यातील राज्य औद्योगिक विकास महामंडळ SIDCs कडून ज्या भूखंडधारकांनी कारखान्याचे लीज असाइन केल्याने ही संपूर्ण भारतातील लघु आणि इतर उद्योगांची समस्या झाली आहे. मुळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योगांना सक्षम बनवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी योगदान देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेतील उत्पादन खर्च आणि चलनवाढ कमी करणे हा GST लागू करण्यामागील हेतू होता. वस्तू आणि सेवा कर हा एक राष्ट्र एक कर असायला हवा होता आणि सर्व राज्य आणि केंद्राचे कर एकत्र केल्यानंतर GSTचा दर पूर्वीच्या करापेक्षा समान किंवा कमी असायला हवा होता. परंतु राज्य औद्योगिक विकास महामंडळांनी विकसित केलेल्या जमिनीवरील भूखंड आणि इमारत भाडेपट्ट्याने देण्यावर GST विभागाने महाराष्ट्रातील MIDCच्या काही भागात नोटिसेस देऊन आणि भाडेपट्टी करार लीज असाइनच्या एकूण मूल्यावर GST भरण्यास सांगून केलेल्या कारवाईमुळे उद्योग विशेषतः MSME त्रस्त झाले आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे की लीजच्या असाइनमेंटवर महाराष्ट्रात 6% मुद्रांक शुल्क देखील लागू केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांच्या एकूण कर दायित्वांमध्ये आणखी भर पडली आहे. पूर्वी सेवा कर असतानाच्या काळात भाडेपट्टी करार सेवा म्हणून मानली जात नव्हती आणि त्यामुळे ती करपात्र नव्हती, परंतु दुर्दैवाने आता त्यावर 18% दराने वस्तू आणि सेवा कर करपात्र आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत सेवा या शब्दाची व्याख्या खूप विस्तृत ठेवली आहे. तसेच विशेषतः जमीन विक्रीला सेवेचा पुरवठा म्हणणे म्हणजे त्याच्या व्याप्तीवर मर्यादा आणण्यासारखे आहे. कोविड काळात अनेक लघुउद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. फक्त त्यांच्यावर असलेली देणी भागवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी उद्योग बंद करावे लागले तर काहींना त्यांचे प्लॉट विकावे लागले आहेत. आता तर केंद्रीय GST विभागाने ह्या व्यवहारांवर 18% वसूल करण्यासाठी नोटीस जारी करण्यास सुरुवात केल्यामुळे बहुतेक लघुउद्योजक दिवाळखोर होतील अशी भीती कोसियानं व्यक्त केली आहे. भारतीय सायकलिंग संघांना देशातच सराव करण्याची संधी देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अंतर्गत हिंद अयान ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित करण्यात आली आहे. हिंद अयान पहिली बहुस्तरीय सायकलिंग शर्यत टूर डी फ्रान्सच्या धर्तीवर 5 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरू झाली. दिल्ली आग्रा जयपूर भिलवाडा उदयपूर गांधीनगर मार्गे ती उद्या ठाण्यात पोहोचेल. तर 18 फेब्रुवारीला ठाण्याहून मुंबईला रवाना होईल. हिंद अयान हे 50 सायकलपटूंचे पथक आहे. 17 फेब्रुवारी रोजी हे सायकलपटू ठाणे शहरातील शाळा आणि हेरिटेज वास्तूंना भेट देणार आहेत. तर 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा ठाणे महापालिका मुख्यालय येथून ते मुंबई महापालिकेच्या दिशेने रवाना होतील. या टप्प्यात होणाऱ्या जॉय राईडमध्ये ठाणे मुंबईकरांना सहभागी होता येईल. या शर्यतीचे आयोजक आणि 5 खंडांतील 35 देशांमधून फिरून संपूर्ण जगाला प्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय सायकलपटू विष्णुदास चापके यांनी या शर्यतीबद्दल माहिती दिली. सध्या भारतात लांब पल्ल्याच्या सायकलिंगची शर्यत नाही. त्यामुळे ऑलिम्पिक संघ, राष्ट्रीय सायकलिंग संघ, पोलीस आणि सैन्यातील सायकलपटूंना लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये भाग घेण्यासाठी परदेशात जावे लागते. म्हणूनच सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील सायकलिंग संघांना सराव करण्याची संधी देण्यासाठी हिंद अयान ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित केली आहे. ठाणे ते मुंबई असा प्रवास करून 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी पुण्यात शर्यतीची सांगता होणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं
दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. घोडबंदर रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सध्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले सेवा रस्ते मुख्य रस्त्यात एकत्रित केले जाणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी भेट घेतली. त्यावेळी सरनाईक यांनी पालिका आयुक्तांना सूचना केली. पालिका आयुक्तांनी ही सूचना मान्य केली आहे. घोडबंदर रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे या भागातील रहिवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. घोडबंदर रोडहून इच्छित स्थळी जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याने या रोडवरील वाहतूक कोंडीमुळे कमीत कमी अंतरासाठी अर्धा ते 1 तासाचा कालावधी लागत आहे. रहिवाशांच्या तक्रारीवरून आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वेक्षण केलं. त्यावेळी या भागात पार्किंगची मोठी समस्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पार्किंगमुळे वाहनचालक सर्व्हिस रोडचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करीत असून सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या गटारावरील 5 ते 6 फूट असलेल्या फुटपाथचा वापर पादचाऱ्यांना होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जर दोन्ही बाजूच्या 9 ते 9 मीटरचा सर्व्हिस रोड हा घोडबंदरच्या मुख्य रस्त्याला जोडल्यास आणि मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 मीटरचा फुटपाथ केला तर पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना या फुटपाथ आणि रस्त्याचा वापर करता येईल. आणि अतिरिक्त 14 मीटर सर्व्हिस रोड घोडबंदर रोडला जोडल्यास तेथील वाहतूक कोंडी सुटेल. तसेच स्थानिक नागरिक रस्त्यावर पार्किंग करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत 6 ते 7 पार्किंग प्लाझाची निर्मिती करावी, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना सुचविले. त्याबाबत आयुक्त अभिजित बांगर यांनी नगर अभियंत्यांना यासाठीचा खर्च विचारला असता त्यावर त्यांनी 50 ते 60 कोटी खर्च येईल असे सांगितले. हा पर्यायी मार्ग करताना तो पूर्ण सिमेंट काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करावा अशी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. ती सूचना मान्य करून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अनुराग ठाकूर यांनी काल कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. ठाकूर यांचा हा मतदारसंघाचा दुसरा दौरा होता. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या भेटी होत असल्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे. ठाकूर यांनी कळवा, मुब्रा, डोंबिवली या भागात भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि जनतेचा आम्हाला कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आशीर्वाद मिळेल असा विश्वास मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. यावेळी खेलो इंडिया स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या खेळाडूंचा ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राच्या संघातून ठाण्याच्या संयुक्ता काळेने 4 सुवर्णपदके आणि 1 रौप्य, किम्या कार्लेने 3 कांस्यपदके पटकावली. या दोघींबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू दिव्यांशी म्हात्रे, आर्या कदम, अवनी कदम, फिनिक्स जिम्नॅस्टिक अकादमीच्या कोच मानसी सुर्वे यांचा सत्कार केला. त्याचबरोबर जलतरण, मलखांब, ॲथलेटिक्सच्या विविध स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. सध्याचं डबल इंजिन कोसळावं म्हणून विरोधक वाट पाहत असले तरी हे सरकार राज्याचा विकास ताकदीने करेल असा विश्वास अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात नवीन वास्तू बांधण्यासाठी शासनाने 172 कोटींच्या खर्चास मंजुरी दिली आहे. ठाणे जिल्हा न्यायालयातील सध्याच्या इमारती जुन्या झाल्या असून त्या अपुऱ्याही पडत आहेत म्हणून न्यायालयाच्या आवारात 10 मजली सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता. यासाठी 75 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र नंतर हा प्रस्ताव बदलून 8 मजली इमारत बांधण्यासाठी 172 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्याला शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामध्ये इमारत बांधणीसाठी 84 कोटी रुपये तर अत्याधुनिक पार्किंगसाठी 41 लाख रुपये खर्च होणार आहेत. शासनानं मंजुरी दिल्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या न्यायालयाच्या नूतनीकरणास लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanevarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वाहतूक सुरळीत करण्याकरिता भंगार गाड्यांवर कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सेवा रस्ते मूळ रस्त्यात एकत्र करून घोडबंदर रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करण्याचा प्रयत्न. आणि जिल्हा न्यायालयाच्या आवारात 8 मजली नवीन इमारत उभारण्याच्या 172 कोटींच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या thanevarta.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसचे यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.